मित्रांनो, कसे आहात? मस्त ना. आपण गणपतीची सुट्टी एन्जॉय करत आहोत. काही मुलांची शाळासुद्धा गणपतीतच सुरू झाली असेल. एका दिवसाची सुट्टी लागून काही शाळासुद्धा सुरू झाल्या असतील. तुम्हाला गणपती बाप्पाची गोष्ट आवडते ना? ओके, मी आता तुम्हाला रोज नवनवीन गणपती बाप्पाच्या गोष्टी सांगणार आहे. चला माझ्याबरोबर म्हणा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ऐकायची ना गोष्ट? चला. गणपती बाप्पा हा लहान मुलांचा, मोठ्या माणसांचा आवडता काय आहे? देव आहे. बरोबर. तुम्हाला लहान मुलांना त्यावेळेला त्या दिवशी नवनवीन कपडे घालायला मिळतात. गणपती बाप्पाला लाडू, मोदक असे पदार्थ खायला मिळतात. आणि तुम्हाला लहान मुलांना नवनवीन कपडे घालायला सुद्धा मिळतात. गणपतीचं पोट कसं आहे? तर मोठं आहे. त्याचं डोकं कसं आहे? तर हत्तीसारखं आहे. कान कसे आहेत? तर सुपासारखे आहेत. त्याचे डोळे कसे आहेत? तर चमकदार आहेत. त्याच्या हातात काय काय? कमळ आहे, मोदक आहे, परशू आहे. त्याच्या हातात तुटका दातसुद्धा आहे. कमरेला नाग आहे, गळ्यात जानवा आहे. अशा वस्तू आहेत. एवढा मोठा देव, गणांचा सेनापती. पण कशावर बसतो तो? तर उंदरावर. गणपतीची सोंड वाकडी म्हणून आपण त्याला वक्रतुंड म्हणतो. गणपतीच्या कपाळावर चंद्र म्हणून भालचंद्र म्हणतो. गणपतीने विघ्नसुराचा नाश केला म्हणून विघ्नहर्ता म्हणतो. मरावर बसून लढाई केली म्हणून मयुरेश्वर म्हणतो. अशी कितीतरी नावं आहेत. गणपतीला वरदविनायक सुद्धा म्हणतात, बल्लाळेश्वर सुद्धा म्हणतात. आपण आपल्या घरी मुंज, लग्न किंवा कोणत्याही कार्यक्रम असेल तर आपण कोणाची आधी पूजा करतो? तर गणपती बाप्पाची पूजा करतो, त्याचं नाव घेतो.